महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर नगरपंचायत नगरसेवकाच्या निवडणूक झाली तर काय सगळं संपूर्ण महाराष्ट्रात पाहिलं तर भाजप एक नंबरला आलेलं आहे. भाजप हे एक नंबरला होतं राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये. भाजप एक नंबरला आहे, होता आणि राहील हे आता या निवडणुकीने सांगितलेलं आहे. खूप चांगला विजय आम्हाला मिळालेला आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत राज्यातही होती, पण बीड जिल्ह्यामध्ये मात्र सत्तेचा थोडासा आम्हाला अभाव होता. आणि 1 वर्ष झाली मी मंत्री असले तरी मी जिल्ह्याची पालकमंत्री नाही, मी जालना जिल्ह्याची पालकमंत्री आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना मी काय देऊ शकले तर फक्त त्यांना धीर देऊ शकले आणि कार्यकर्ते खूप चांगले लढलेत. मला खूप आनंद आहे की जो निकाल आहे, एखादी सीट कमी जास्त मतांनी गेली असेल, एखादी नगरपालिका हरली असेल, जिंकली असेल, पण जे मतं पडलेले आहेत ते मतं म्हणजे अगदी प्रेमाचा वर्षाव कार्यकर्त्यांनी विश्वासाचा वर्षाव आमच्यावर केलेला. तर ताई संपूर्ण राज्यात लक्षात परळी नगरपालिका आहे, तसं बीड पाहिले होते. बीडमध्ये सुद्धा आता भाजप सत्तेच्या मार्गावर आहे. कसं बीडमध्ये आता भाजप लिडिंग आहे. आता बघू, अजून थोडं काउंटिंग राहिलेलं आहे. गेवराईमध्ये आम्ही जिंकलेलो आहोत, परळीमध्ये आम्ही युती केली आहे, आम्ही तिथे पूर्ण जिंकलेलो आहोत. अंबेजोगाईला आम्ही आघाडी केली, ते जिंकलेलो आहोत. धारूर आमचं अगदी थोडक्यात धारूर गेली आहे. आता माजलगावमधलं काउंटिंग अजून माहीत नाही मला पूर्ण झालं की नाही, पण तिथे पण थोडं मागे पुढे चालले आहे. पण तिथे राष्ट्रवादी मात्र मला वाटतं 3ऱ्या नंबरवर गेलेली आहे. आणि जिल्ह्यामध्ये ओव्हरऑल आमची शक्ती आम्हाला दाखवत आहे. राज्यामध्ये फक्त पहिलीच आपली युती असणार आहे ते पाहिजे. राहिले आहे, बऱ्याच ठिकाणी असेल. राज्यामध्ये सगळ्यात जास्त मताने भाजप जिंकल्याचं मतदान पंकजा आवाहन केलेलं आहे. त्यामुळे कसा नसेल मी संभाजीमध्ये घेऊन आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.